केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी, लोणी आणि कोपरगावच्या दौऱ्यावर 4 आणि 5 तारखेदरम्यान राहता आणि कोपरगाव तालुक्यात नो फ्लाय झोन घोषित. 2 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली. आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे चर्चा करणार. ठाकरे इतर कार्यक्रमांनाही लावणार उपस्थित. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोमानं तयारी सुरू. आजपासून नागपुरात 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. निवडणुकीची रणनीती ठरणार. रामदास कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक. आज अनिल परब पत्रकार परिषद घेत कदमांवर पलटवार करणार. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात ठेवल्याचा कदमांचा आरोप. अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव. पंतप्रधानांनीही आश्वासन दिल्याची मुख्यमंत्र्यांची बैठकीत माहिती. रायगडमध्ये माणगाव इंदापूर बायपासच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावलेंचं नाव वगळलं. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन. माणगाव इंदापूर बायपासचं काम अगोदरच्या कंत्राटदारानं दुर्दैवानं रखडवलं. आता मे 2026 पर्यंत हा बायपास सुरू होईल. सुनील तटकरे यांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची बैठक. अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन. नवी समीकरणं ठरण्याची शक्यता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगलीतील नेते शरद लाड भाजपच्या वाटेवर. लाड 7 ऑक्टोबरला भाजपमध्ये करणार प्रवेश. कोल्हापूरच्या लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून भारतात आणलेली शिवकालीन वाघनखं होणार दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संग्रहालयाचं होणार उद्घाटन. कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे येण्याआधीच कोल्हापूर महानगरपालिकेनं शाळांना दिलं वाघनख पाहण्याचं वेळापत्रक. वाघनखांवरून जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये विसंवाद. पुण्यातील अपघात प्रकरणानंतर गौतमी पाटील विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. गौतमीचे शो बंद करण्याची मागणी. अपघातावेळी गाडीत व्हीआयपी असल्याचाही दावा. दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम वेगात. 6 मे 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेचं उद्दिष्ट. परिवहन विभागाचं आपली एसटी हे नवीन ॲप प्रवाशांच्या सेवेत. ॲपमुळे प्रवाशांना आपल्या जवळच्या बसस्थानकाची बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार याची लगेच मिळणार माहिती. सणासुदीच्या काळात रेल्वेनं विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला. सप्टेंबरपर्यंत जाहीर केलेल्या विशेष गाड्या आता 31 डिसेंबरपर्यंत चालणार. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांची नावं वगळली जावीत. नावं रद्द झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बाळा मानेंचा इशारा. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी होणार. कोर्टातील परीक्षेत आरक्षण पास होणार का याकडे लक्ष. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज 10 वाजता पत्रकार परिषद घेणार. बीडच्या मेळाव्यापासून मुंडे बंधू भगिनी जरांगेंच्या टार्गेटवर. आजही हल्लाबोल चढवण्याची शक्यता. धनगर आंदोलक दीपक बोराडेही आज पत्रकार परिषद घेणार. धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढील भूमिका मांडणार. लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात 45 वर्षीय मेंढपाळाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याची चिठ्ठीतून माहिती समोर. गोंदियामध्ये 6 ऑक्टोबरला आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. कुणालाही आदिवासींमध्ये घेतल्यास सहन करणार नसल्याचं म्हणत आक्रमक. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा. मोर्चामध्ये राज्यभरातून बंजारा समाजाच्या महिलांसह वृद्धांचा सहभाग. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा मोर्चा. आदिवासी समाजाच्या आरक्षणात कोणाचीही घुसखोरी नको या मागणीसाठी मोर्चा. बुलढाण्याच्या बोरखेडमध्ये कोळी महादेव समाजाचं आमरण उपोषण. वास्तव्याचा पुरावा ग्राह्य पकडून अनुसूचित जमातीमध्ये जात प्रमाणपत्र देण्याची मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये झालेल्या पुरात रायते चिंचोडी खुर्द पाटसरी मार्गांवर असलेला छोटा पूल वाहून गेल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय. पुलाची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. संभाजीनगरच्या सिसारखेडा गावाच्या ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन. पूर्णा आणि अंजना या नद्यांवर पूल नसल्यानं परिसरातील शेकडो ग्रामस्थांचा जीव धोक्यात. पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी गावकरी आक्रमक. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. उद्धव ठाकरे करणार मोर्चाचं नेतृत्व. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी.
नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा या मागण्यांचं निवेदन क्रीडा मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटेंना सुपूर्द. आमच्या सरकारला शेतकऱ्यांची जाणीव आहे. आम्ही जनतेच्या बांधावर जाऊन नुकसान बघितलं. 3 तासात 5 जिल्ह्यांचा दौरा आम्ही केला नाही. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं. 4 महिन्यात एकट्या धुळे जिल्ह्यात 15 शेतकऱ्यांची आत्महत्या. सततच्या संकटांनी बळीराजा हवालदिल. ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला रोमन मोर्चा. नांदेडमध्ये हळदीच्या पिकाला पावसाचा फटका. शेतात पाणी साचून राहिल्यानं हळदीचं पीक सडलं. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. शेतकऱ्यांनी 12 एकर उभ्या सोयाबीन पिकात सोडल्या शेळ्या. अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. अहिल्यानगरमध्ये पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सीना नदीवरील बंधाऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे तब्बल 4 एकर सुपीक जमीन खरडून गेली. गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पिकांचं नुकसान. लातूरच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक घसरली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतमालाची आवक 70 ते 80% घटली. नाशिकच्या निपाडमध्ये नुकसान भरपाईसाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. इतर पिकांसोबत द्राक्ष बागांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील रजनापूर खिनखिनी या गावात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न होत काढला मोर्चा. लातूरात चित्रप्रदर्शन भरवत विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून गोळा झालेल्या 1,11,000 रुपयांचा निधी दिला पूरग्रस्तांसाठी. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. अतिवृष्टी आणि ढगफुटीला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करून नुकसानग्रस्तांना तिप्पट मदत द्यावी. मराठवाडा अनुशेष निर्मूलनचे संजय लाखे पाटील यांची संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काँग्रेसचं योगदान. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, दत्तापूर सेवा सहकारी संघ, चांदूर खरेदी विक्री संघाच्या वतीनं 3,53,000 रुपयांची मदत. अमरावतीमध्ये युवा लायन्स सामाजिक संघटना आक्रमक. अतिवृष्टी जाहीर करून 50,000ची मदत आणि सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त ऑस्ट्रेलियातील एका भक्ताकडून साईबाबांना तब्बल 23 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्राऊज अर्पण. सोन्याच्या ब्राऊजवर मोत्यांचं नक्षीकाम. निलेश गायवळची वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप समोर. गुंड निलेश गायवळची शेतकऱ्याला जाब विचारत धमकी. मात्र ही ऑडिओ क्लिप कधीची आहे याची स्पष्टता नाही. गुंड निलेश गायवळच्या पत्नी आणि मुलाचाही पासपोर्टची पोलीस पडताळणी करणार. गुंड निलेश गायवळनं बनावट पत्ता देऊन पासपोर्ट काढल्यानं कुटुंबाच्या सदस्यांचाही पासपोर्टची होणार पडताळणी. वर्ध्यामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान बजाज चौक परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर निवळला तणाव. चंद्रपूरमधील शेतकरी विषप्राशन प्रकरणात भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं केलं होतं विषप्राशन. कल्याणमधील आनंदवाडी परिसरात 2 कुटुंबांमध्ये वाद. वादाचं रूपांतर हाणामारीत. वाद सोडवण्यासाठी गेलेल्यालाही मारहाण. अमरनाथमधील वालधुनी नदीत सोडलं रासायनिक पाणी. नदीत पाण्यावर पिवळ्या रंगाचा तवंग. कंपन्यांवर गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी. बीडच्या गेवराईमध्ये कौटुंबिक वादातून वडिलांनं 4 महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकलं. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी केली आत्महत्या. पोलिसांकडून तपास सुरू. रायगडच्या महाड फाळकेवाडी बसचा ताम्हाणे गावाजवळ रस्ता निसरडा असल्यामुळे अपघात. अपघातातून बसमधून प्रवास करणाऱ्या 2 महिला किरकोळ जखमी. भिवंडीत न्यायालयात सुनावणीसाठी आणलेला आरोपी फरार. पळून गेल्यानंतर आरोपीनं पुन्हा केला गुन्हा. पोलिसांनी अवघ्या 5 तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या. नागपूरच्या सावरमेंढा शिवारामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ. महिला 8 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर. पोलिसांकडून तपास सुरू. दारूच्या नशेत पकडलेला चालक ठरला अट्टल गुन्हेगार. इंदापूर पोलिसांच्या कारवाईत मोठा गुन्हा उघडकीस. आरोपी व ट्रॅक्टर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात.
नाशिकच्या मालेगावमधील भिलकोट गावात जन्मदात्या पित्याची मुलानंच केली निर्घृण हत्या. घरगुती कारणावरून वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर. आरोपी मुलाला पोलिसांकडून अटक. पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये विजयादशमीच्या निमित्तानं सीमोल्लंघन करत असताना कायद्याचं उल्लंघन, भर दिवसा एकानं हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकच्या गोरेवाडीमध्ये दांडिया खेळण्याच्या वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. या प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीच्या परतवाड्यातून शस्त्र बाळगणाऱ्या 11 ते 12 संशयितांना अटक. मुंबई आणि नागपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. पंतप्रधान मोदी आज बिहार दौऱ्यावर. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांचा सपाटा. बिहारमध्ये योजनांची उधळण. महाराष्ट्राला मदत नाही, विरोधकांचा हल्लाबोल. योगेमध्ये निष्पाप नागरिकांवर हल्ला केला जात असल्याचा भारताचा पाकिस्तानवर आरोप. यात आतापर्यंत 12 नागरिकांचा मृत्यू. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची पत्रकार परिषदेत माहिती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं 5 पाकिस्तानी F-16 आणि JF-17 लढाऊ विमानं पाडली. आमच्याकडे एक AWACS आणि 4 ते 5 पाकिस्तानी लढाऊ विमानं पाडल्याचे पुरावे आहेत. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह यांची माहिती. सरक्रिक प्रदेशामध्ये पाकिस्तानच्या लष्करी उभारणीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला कडक इशारा. पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल असं उत्तर दिलं जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विधान. ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये संयम ठेवला जाणार नाही. भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं विधान. देशाचं अस्तित्व ठेवायचं असेल तर दहशतवाद संपवावा लागेल. द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा. सुरतमधील हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेलमंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे मंत्री हिरोमासा नाकानो यांनी दिली भेट. जपानचे मंत्री नाकानो यांचं पारंपरिक गरब्यानं स्वागत. दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पाचा घेतला आढावा. दिल्ली पोलिसांकडून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीच्या 3 जवळच्या महिला सहकाऱ्यांना अटक. त्यांच्यावर विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. माजी NSG कमांडो बजरंग सिंगला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक. त्याच्यावर तेलंगणा आणि ओडिशामधून राजस्थानमध्ये गांजाची तस्करी केल्याचा आरोप. सिंगकडून तब्बल 200 किलो गांजा जप्त. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर. गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणाला तिच्या घरच्यांनी पकडलं. त्यानंतर त्याला कुटुंबियांनी नग्न करत गरम तव्यावर बसवत केली जोरदार मारहाण. आसामच्या सिलचरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलं रिक्षावर. घटनेत रिक्षाचा पूर्णपणे चुराडा. मात्र रिक्षा चालक सुदैवानं बचावला. तर घटनेमुळे होर्डिंग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. उत्तर प्रदेश सरकार मिशन शक्ती 5.0 अंतर्गत 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताह करणार साजरा. या सप्ताहात मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरण वाढवण्यासाठी विविध उपक्रम केले जातील आयोजित. भारतानं संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये पाकिस्तानची काढली खरडपट्टी. मानवी हक्कांवरील ढोंगीपणा आणि दहशतवादाला दीर्घकाळ पाठिंबा दिल्याबद्दल भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल. पाकिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताती 9 ऑक्टोबरला भारत दौऱ्यावर. मुक्ताती परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची भेट घेणार असून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता. युक्रेनवर रशियाच्या सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे देशातील अणुविद्युत प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता वाढली. रशिया जाणीवपूर्वक किरणोत्सर्गीय दुर्घटनेचा धोका निर्माण करत असल्याचा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा आरोप. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इटलीमध्ये मोठं आंदोलन. पॅलेस्टाईनच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि गाझासाठी मदतीचा ताफा अडवल्याबद्दल इस्रायली सैन्याच्या विरोधात आंदोलन. फिलिपिन्समध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांचा आकडा आता 72 पर्यंत पोहोचला. तर जवळजवळ 300 लोक जखमी. भूकंपामुळे 87 इमारती आणि 600 घरं नष्ट झाली असून 1,70,000हून अधिक लोकांना फटका. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस टीम इंडियानं गाजवला. KL राहुल पाठोपाठ ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजाची शतकं. भारताच्या 5 गड्यांच्या बदल्यात 448 धावा, 286 धावांची आघाडी. खेळ आणि राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे. तसंच खेळाडूंनीही खेळावर लक्ष केंद्रित करायला हवं. आशिया चषक स्पर्धेतील घटनांवर कपिल देव यांचं मत.
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर बिग बॉसच्या घरात दिसणार. दीपक चहर बहीण मालती चहरची जागा घेण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री करणार असल्याची माहिती. T20 विश्वचषकासाठी नामिबिया आणि झिम्बाब्वे पात्र. आफ्रिकन पात्रता फेरीत नामिबियाकडून टांझानियाचा पराभव तर झिम्बाब्वेनं केला केनियाचा पराभव. जेम्स कॅमेरूनचा अवतार द वे ऑफ वॉटर मोठ्या पडद्यावर परतला. 3 वर्षांनंतर हा चित्रपट केवळ एका आठवड्यासाठी झाला पुन्हा रिलीज. अवतारच्या 3ऱ्या भागाची दाखवली शानदार झलक.